आझमींना औरंगजेबाचा पुळका. औरंगजेब क्रूर शासक नव्हता. अबू आझमींवर कारवाईची मागणी. महाराष्ट्रात सध्या शिवकालीन घटनांवरून वाद उकरले जात आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आग्रा सुटकेवरून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं होतं, तर नागपूरच्या प्रशांत कोरटकर यानं इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना फोन करून धमकी दिली. संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदार अबू आझमी यांनीही वादग्रस्त विधान केलं. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं त्यांनी म्हटलंय. सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध कर मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। तो संभाजी के साथ क्या किया होता है? संभाजी अरे इससे लड़ाई जो सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी, राजकाज की लड़ाई थी, समझा आपने? कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी। आझमींवर कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली, तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. बघा, एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात. हे मी आधी सांगितलं होतं. आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला. ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावर लक्ष द्या. धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे. खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे. आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. ऐतिहासिक घटनांच्या संदर्भावरून राज्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रयत्नांना बळी पडणार नाही हेही तेवढंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.